किल्ल्यावरून आलेलो आहोत फायनली. आता आम्ही अंबरनाथवरून आलोय. अर्धा एक तासामध्ये पोहोचून गेलो. म्हणजे ते लोक आल्यावर दर्शन होणार लगेच आणि मग आम्ही जाऊ. आम्ही इकडून असं खाली जाणार होतो, बट इथं दाखवलंय इकडे जायचंय. मग आता इकडे जायचंय, तर तिथे त्याच्यातून जायचं आहे. 150 रुपीज पर पर्सन. हे लोकल सारखं आहे. वडापाव वगैरेचा स्टॉल आहे, तर तुम्ही खालून नाही खाऊन आलात तरी चालेल. इथून बघा भाई साहेब, असं वाटतंय आता इथं भूताचा वाला शो पण. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. मला शेड दिसली इकडे, इकडून जात होतो आम्ही. इथे शेड दिसली, मग आता सगळेजण बसलेले आहेत. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तू काय जाते रे मागे मागे. सो आज आम्ही आले मलंगगडला. हाजी मलंगगड एकच असतं, ते एकच बोलतात त्याला. आणि आल्या म्हणजे आम्ही अंबरनाथवरून आलो. तुम्ही कल्याणवरून पण येऊ शकता. आता आम्ही अंबरनाथवरून आलो आहे. अर्धा एक तासामध्ये पोहोचून गेलो. तर इथं आल्या हे बघा, हे वेलकम गेट आहे. तिथून खाली असं आलो. गाडी इथं पार्क करायला जागा वगैरे आहे. आणि भाई जाऊ दे आम्हाला. आणि इथे आले एवढा भारी नजारा दिसतोय का बापरे. हे बघ, आवाज येतोय पाण्याचा, असा आवाज येतो. आणि इथून वर जायचं आहे. ही जी तुम्हाला दिसते ना, काय बोलतात रे ह्याला, रोपवे नाही आहे ते, असं पटरीसारखं आहे काहीतरी. तर मग रेलगाडी आहे. आपल्या लोकल असतात ना, हां डोंगरावरची गाडी आहे त्याच्यावरून. तर तिथे त्याच्यातून जायचं आहे. 150 रुपीज पर पर्सन. पाऊस आला भाई, पाऊस आला. रोपवे बोलतात तिथे बघ, रोपवे. पण असं रोपवे असं हवेत असतो ना. अरे रोड बोललं तिथे असं पाहिजे यार, हवेमध्ये पाहिजे. चल ठीक आहे. तर आम्ही चाललो आहे आता मध्ये. इथे बसायचं आहे वेटिंगला. आणि क्या हुआ, ओम नमः शिवाय. चल, आमच्यासोबत आमच्या मम्मी पण. रोम रोम भाइयों. ही आमची बॅगा वगैरे सगळ्या आम्ही एका ह्याच्यामध्ये यांच्याकडे दिली. आणि आम्ही एकदम आरामात ब्लॉगिंग करत चालतो. तर आता आम्ही आलो आहे मध्ये. इथे वेटिंग रूम आहे बघा. तिकडे त्यांनी काढले पण रे पास, ते लोकांनी काढलेले आहेत तिकीट. आणि इकडे वेटिंग रूम आहे. ते लोकल सारखं आहे. लोकल ट्रेन काढत बघा. खाली झालेलं आहे का. हां तुम्हाला पण घेतलं. त्या साईडला पण तिथून असं आम्हाला विंडो नाही भेटली गाईज. ठीक आहे, पण आता 5 मिनिटामध्ये आम्ही थांबलो आणि लगेच. अरे यार दिसत नाही यार. तिकडून काढ.
ऐसे भी चलो बट चलो. हो बघा इथे गाडी आपलं ड्रायव्हर काका आहे. ड्रायव्हर काकाने बोलूया हाय काय. मला इन्फॉर्मेशन देऊ दे ना यार सर. तर गाईज आम्ही आता निघालो. पिंड आहे ना स्वयंपिंड तयार झालेली. तर आम्ही तिकडे चाललोय. आता आम्हाला माहित नाही आता हे लोक जिथून येत आहे तिथं आम्ही चाललोय. 2-2 किलोमीटर आहे. आणि इथे तुम्हाला जर भूक लागली तर इथं खूप सारे जेवायला बोलते नाश्ता. अरे गलती से टंग स्लिप हो गई. तर इथे खूप हां तर इथे वडापाव वगैरेचा स्टॉल आहे. तर तुम्ही खालून नाही खाऊन आलात तरी चालेल. थोडासा बहुत जण आहे. रविवारच्या दिवशी नका येऊ भाई. तरी आज थोडीशी गर्दी कमी आहे पण आहे थोडीशी गर्दी आहे. पण मज्जा आली ना. तुला कसं वाटलं रोपवे मध्ये चालून. हे भाई 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 स्वर्ग से उतरे. ए भाई डॉगीज भाई पण वरती आला. गाईज भाई मेलीन तुझे मित्र आले. चला आता आम्ही पुढे जातो. चांगला व्ह्यू दिसला की तुम्हाला लगेच सांगतो. ही भाई भाई चला पुढे मग आम्ही थांबलो थोडं. मग ते आले काय मागच्या मागच गायब झाले. तर म्हणून मग इतकी ह्युमॅनिटी आहे की आम्ही रुक जाते. देख ना किती चांगले किती चांगले. नाहीतर आम्ही डायरेक्ट स्ट्रेट गेलो असतो. आम्हाला वाटलं हे मागच आहेत पण हे मागच्या मागच राहिलेत. काय माहिती कुठं. ए भाई ए गायडर बघते आज तो अंकल कुठं गेला का. मज्जा येते पण मज्जा येते का चिखलातून चालायला. काय चिखल आहे भाई भाई आम्ही कधी बघितलं नाही चिखल. डोंगर मधून पाणी येतं इकडे. पांढऱ्या कलरचं पाणी येतं. भाई समोरून कोण येतं आणखी काय माहिती कोणतरी हाय गाईज. बट ठीक आहे. मी माईक आणायचं विसरली आज. सो जरा असं ॲडजस्ट करून घ्या. बिकॉज मला लाज वाटते सगळ्यांसमोर ब्लॉग करायला. त्याच्यामुळे मी हळूहळू बोलते. ए भाई इकडे जायचं आहे आपल्याला इथे. आणि इथून रस्ता आहे. माकडांचा आवाज काय येतोय. भाई तू मला का घाबरवते. अरे त्यांनी उडी मारली ना भाई. चला आता मी मध्ये ठेवून देते फोन. नाहीतर मग घेऊन जाईल मला. बाई तुला पाहिजे होते ना. नको बाई मी जस्ट असं आठवण काढली की माकड नाही. चला आता आपण चाललोय त्या दिशेने. बिकॉज आम्हाला माहित नाही. हे बघा हे पुढचे जसे चालले आहेत ना जसे शिडे चालले तसं आम्ही चाललोय. बिकॉज ह्या साईडला शिवली तिथं घरं पण आहेत. हे बघा त्यांना रोज रोपवेने यावं लागत असेल का. ती विचारायला पाहिजे ना. जरा जाकी पूछते काकी थोडासा इन्फॉर्मेशन दे देंगे हम. तुमचं नाव काय. चला बाय. ए बाय प्रियंका की काय विचारत होती तू. काय विचारत. अरे ते जर आम्हाला एवढं परत खाली जायचं होतं तर मग वरतीच कशाला आले. तर मग काय बोलतो तुझं काय मत आहे याच्यावर. मज्जा म्हणून आला मी वरती. आता खाली जायचं मग परत वरती यायचं रोपवेसाठी. पण ठीक आहे ऑप्शनच नाही. यस या. आणि तसं आलेलं आहे दाखवून. हा आलो ते दाखवून दे ना भाई. ती बघा हा हेच आहे गेस. नाही ब्लॉक ह्या हा आम्ही ह्या साईडला जायचं आहे. मग हे काय हे व्याघ्रेश्वरी मंदिर आहे का. वाघेश्वरी आपल्याला शंभू महाराजांचे. हे बघा सगळे जण तिकडे चालले म्हणजे आपल्याला पण तिकडेच जायचंय. आपण तिथे गेलो सो नाही उधर जाणे का फिर नाही. तू पाणी नाही. तू मला जी रील पाठवलेली ना लोक अडकले ते मंद लोक इकडे गेले असतील. गाईज इधर नाही जाणे काय मत कर लाला. आपल्याला इथे ही धडगा आहे. हेलिकॉप्टर. अरे प्लेन आहे तो. हेलिकॉप्टर.
ज्यादा बोल रही है, ज्यादा बोल रही है. आपण इकडे घेऊन आलो त्यांना. कोणाला मक्का खायचा आहे तर खाऊ शकता गाईज. काकडी पण आहे इथे. इकडून इकडे जा. काय माहिती, पण जिथे ॲरो दाखवलेले तिथेच जा, तर तुम्ही गुम नाही होणार. आम्ही इकडून असं खाली जाणार होतो, बट इथे दाखवले इकडे जायचंय, मग आता इकडे जायचंय. चला काय आज कची तो पाणी कर जा. असं वाटतंय जंगलात आलोय आम्ही. जंगलच आहे, जंगलात. तिकडून आपण आलो असं ह्या नाही, यही गाईडर आहे गाईज. आणि इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला दिसतंय तो जो झेंडा तुम्हाला दिसतोय ना, तिथे आहे ते स्वयंभू शिवलिंग. सो आपण जाऊया, दर्शन वगैरे घेऊया, फोटो बिटो काढूया आणि लगेच रिटर्न. वा, पूर्ण सिटी दिसते. फोनमध्ये दिसत नाही आहे, बट इन रिअल दिसते. चला आता आम्ही जरा आनंद घेतोय. या साईडला आहे, त्या साईडला आहे शिवलिंग आहे बघा, मला दिसत असेल. तो जो झेंडा दिसतो कुठे गेला, जाऊ दे, आपण थोड्या वेळात तिकडे जाऊ. ए खाली नाही झाले. अरे खुलायची नाही रे. चला इथं जरा फोटोशूट करूया आपण. न्यू व्लॉगर मस्त वाटतंय. वाव, हो काय म्हणजे होत नाही. काय जागेवर आलेलो आहोत फायनली. आणि मम्मी लोक तिकडे आहेत, त्या तिथं, बिकॉज त्यांच्याकडे छत्र्या आहेत आणि आमच्या चौघांकडे रेनकोट आहेत. त्याच्यामुळे आम्ही आलो. मी असे बटाट्यासारखे दिसत असेल, बट ठीक आहे, ॲडजस्ट करून घ्या. हे बघा, मम्मी लोक येत आहेत हळूहळू. सो हे आहे शिवलिंग. छान आहे, खूप आवडलं. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही थोडंसं म्हणजे ते लोक आल्यावर दर्शन होणार लगेच, आणि मग आम्ही जाऊ. तिकडे बघ. हो त्याच्यातच आहे. नाही लाडूचा नाही आणलाय, फक्त साबुदाणा चांगला. सो आता आम्ही इथं आलोय चहा पिण्यासाठी. इथं आम्हाला शेड दिसली, इकडून जात होतो आम्ही, इथे शेड दिसली. मग आता सगळेजण बसलेले आहेत चहा पिण्यासाठी. आणि या लोकांचा उपवास आहे, तर मग यांनी साबुदाण्याची खिचडी वगैरे ते सगळं आणलेलं आहे. मग ते आता खाणार आणि मग निघणार. अरे भाई साहब, मेरे अकेले की फोटो लेना. अकेले खींचो, अकेले खींचो, अकेले. फुल धोका आहे आमचं झालेलं आहे. चहा बिया पिऊन असा होता मम्मी चहा. मस्त ठीक नाही, साखर कमी. त्यांना सांगा असं वाटत होतं, पण घेतात नाही बाहेरचं तसंच असतं. बट ठीक आहे, मस्त वाटलं, गरम गरम. आणि तुम्ही बघू शकता माहोल एकदम फॉगी. इथून बघा भाई साहेब, असं वाटतंय आता इथं भूताचा वाला शो कोणतं, भूताचा वाला ना, भारी वाटतं ना. असं ते भूताचे सीन असतात ना, ते असे शूट करतात. हमारे दोस्त के फेफड़ों में आ गए. पुरा असा पांढरा हो गया भाई क्रेजी हो. तर आता आम्ही चाललोय रोपवेकडे, बिकॉज आमचं सगळं झालेलं आहे खाऊन पिऊन दर्शन करून.
फोटोज व्हिडिओज काढून सगळं झालेलं आहे गाईज. सो आता आम्ही चाललो आहे. जाताना तरी ॲटलिस्ट आम्हाला विंडो सीट भेटली पाहिजे तेवढी इच्छा आहे. ते बाहेर अरे यार इथं तर सॉरी गाईज तुम्हाला ब्लर दिसलं असेल बट कुछ नाही कर सकते. गाईज हे लोक आमच्या स्वागतासाठी बसलेले आहेत. हाय गाईज आम्ही आलोय रोपवेच्या इथे. आता भाई पूर्ण डोंगर गायब झाला इथला. हे बघा पूर्ण गायब झालं. हे कुठे चाललोय? तिकडे चाललोय का? हे भाई साहेब हा हा इथून जायचं आपल्याला आणि इकडून लाईन आहे. सो चला जाऊ. आता आम्ही आलो इथे ह्याच्यासाठी रोखण्यासाठी लाईन लावून. आता आम्ही जेवायला आलो बिकॉज जाम भूक लागली परत. सो फायनली आम्ही आता घरी आलो आहे. मी ॲक्च्युली रेकॉर्ड करायचं विसरली होती. जेवण वगैरे केलं आणि त्याच्या आधी जेवणाच्या आधी आम्ही शिवमंदिरला गेलेलो अंबरनाथच्या शिवमंदिरला बिकॉज तिथून ते रोड बरोबर जात होतं. तर मग म्हटलं आपण जाऊ दर्शन घेऊया. सो मग आम्ही गेलो दर्शन वगैरे घेतलं अँड देन जेवायला गेलो आणि मग आमच्या घरी निघालो. तसं बघायला गेलं तर खूप जास्त आम्हाला खूप लेटची ट्रेन होती बट देवाच्या कृपेने आम्हाला लवकर ट्रेन भेटली आणि 2 तास अगोदरच आम्ही घरी पोहोचलो. सो या सगळं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. सो मग ते एवढं सगळं झालं आणि हां आणि काल आम्ही नेक्स्ट ट्रिपचा पण प्लॅन केला आहे. सो तो तुम्हाला कळेलच. आणि ती प्लेस अशी आहे जिथे मी 2026च्या विजन बोर्डमध्ये मी तो लिहिलं होतं की मला इथे जायचं आहे आणि ते आता होतं आहे 7 महिन्यानंतर का होईना बट ते होतं आहे. सो नेक्स्ट ट्रिपसाठी स्टे ट्यून अँड बोलायचं होतं की येस काल फ्रेंडशिप डे होता. म्हणजे आय गेस तुम्हाला हा ब्लॉग लेट येईल बट ठीक आहे. 2000 काय बोलत होते मी फ्रेंडशिप डे. तर काल फ्रेंडशिप डे होता 2 ऑगस्ट आणि कोइन्सिडेंटली आम्ही सगळेजण एकत्र भेटलो होतो. सो मग आम्ही बांधलं एकमेकांना. आमच्या मम्मी लोकांनी पण बांधलं एकमेकांना. सो मस्त झाला एकदम मस्त. कालचा भारी दिवस गेला एकदम मस्त बेस्ट दिवस गेला. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.